राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने आज जी स्वामी समर्थ महाराजांची कथा आहे, जे स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून घडून ते मी तुमच्याकडे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ यांची लीला ही अनंत आहे. स्वामी महाराज कोणत्या भक्तासाठी काय लीला करतील हे कधीच सांगता येत नाही. कारण की महाराजांनी सर्व गोष्टी ठरवून ठेवल्या आहेत. कारण की काश्यप प्रभू होते मुंबईचे, त्यांचं काम चालायचं, आचार्याचं काम होतं, प्रत्येकाच्या घरी जायचं, स्वयंपाक करून द्यायचा, कोणाच्या घरी आचार्य म्हणून काम करायचं, स्वयंपाकाचं त्यांचा नित्यनेमाने काम चालतं. तर ते एका ठिकाणी त्यांनी मावशी मांडलं होतं, त्या मावशीकडे त्यांचं काम चालू होतं. सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक बनवणं, त्यांना जेवू घालणं हा त्यांचा नित्यक्रम होता. पण मनामध्ये विचार येतो हे किती दिवस करायचं, आपली परिस्थिती कधी सुधारेल, हे बी दिवस कधी जाते. मग आचार्याची कामं करता करता एक ठिकाणी त्यांनी स्वामी नामाची कीर्ती आहे. स्वामी नाम घेतल्यावर काय भेटतं आणि स्वामींच्या चरणी गेल्यावर, स्वामींच्या चरणी लीन झाल्यावर तो ब्रह्मांड नायक प्रसन्न झाला, आयुष्यातले सगळे संकट दूर होता हे काश्यप प्रभूंना समजून आलेलं होतं. मग काश्यप प्रभू यांनी स्वामींची कीर्ती ऐकल्यावर मनामध्ये ठरवलं आता आपण स्वामींच्या दर्शनाला जाऊया. आणि स्वामींचं दर्शन केल्यावर मनातल्या सर्व चिंता ह्या दूर होत्या. एकदा जर हा ब्रह्मांड नायक आपल्याला पावला ना, आयुष्यातले सर्व संकट दूर होते. आता यांनी स्वामींकडे येण्याची इच्छा प्रगट केली. इकडे स्वामी महाराज अक्कलकोटला बसलेले. कोणता भक्ताला आपल्या जवळ बोलवणे स्वामींनी ठरवून ठेवलेलं आहे. स्वामी सकाळची वेळ होती आणि अवधूतपर्यंत छान भक्त होते आणि बाळप्पा महाराजांना बोलवलं. बाळ्या इकडे काय करतो? हा काश्यप येणार आहे, याच्या जीवनाचं कल्याण करून टाकायचं आता आम्ही ठरवलं. आणि तेवढ्यात केळीच्या बागा फुटलेल्या. एक जहागीरदार होता, त्याने ठरवलं आपण केळी आत्ताच आपलं पीक आलेलं आहे, तो पहिलं फळ स्वामींना दे म्हणून तोच अक्कलकोटला निघाला. त्याने आपली पूर्ण बैलगाडी केळीने भरली आणि अक्कलकोटच्या दिशेने गेला. तर ते केळी पाहिल्यावर काही गरीब मुलं त्या रस्त्याने चालले, त्यांनी केळी पाहिल्या, त्या केळी तोडायला लागले. हा जागीरदार त्यांच्यावर रागावला आणि त्यांना शिवीगाळ करू लागला, त्यांना हकलून दिलं. परत त्याची गाडी पुढे येऊ लागली. पुढे आल्यावर एक गाय आली. त्या गायीने त्या बैलगाडीच्या केळींना मूग लावलं. याने काठी काढली, त्या गायीवर उगारली, ती गाय पळत निघाली. याचा आता संताप वाढलेला होता. मला स्वामींसाठी केळी न्यायची आहे आणि प्रत्येक जण येतोय, प्रत्येक जण हात लावतोय. त्याचा राग अनावर झालेला होता आणि याची बैलगाडी अशी चाललेली होती. रस्त्यात कोणी भिकारी येते, केळी मागायचं, कोणी काय मागायचं, हा प्रत्येकावर रागवायचा. आणि हा अक्कलकोटला पोहोचला. ती केळीची गाडी आणली. स्वामी बसलेले असताना स्वामी महाराज बाळप्पा महाराजांना बोलवते, आमचा काश्यप येणार, याची परिस्थिती आता सुधरून टाकू, याच्या जीवनाचं कल्याण आपण करून टाकू असं स्वामी महाराज बोलत होते. पण बाळप्पा महाराजांनी याचा अर्थ सुरू की महाराज काय बोलतात, स्वामींची कोणती लीला होणार. कारण की ज्यावेळेस स्वामी महाराज कोड्यामध्ये बोलत होते त्याच्या मागे काही ना काही अर्थ असायचा. स्वामींनी एवढे शब्द काढले आणि तेवढं हा सावकार केळीची बैलगाडी घेऊन आला आणि गेल्या गेल्या हातपाय धुतो आणि स्वामींचं दर्शन करतो. तर हातपाय धुत्यावर काहींचा स्पर्श झाला म्हणून तो म्हणून मी आता स्नान केल्याशिवाय त्याच्या माणसाला सांगितलं बैलगाडीमध्ये कोणाला हात लावू द्यायचा नाही, कोणाला एक केळी द्यायची नाही. पहिलं जो प्रसाद आहे तो मी स्वामींना देणार, नंतर बाकी सांगणार.
त्याने त्या माणसाला सांगितलं स्नान करायला. इकडून काश्यप प्रभू मुंबईत निघाले होते स्वामींचं दर्शनाला. स्वामींचं दर्शन करत असताना त्यांनी स्नान काहीच केलेलं नव्हतं. फक्त मनामध्ये भाव होता की मला माझ्या स्वामींना भेटायचंय, माझ्या ब्रह्मांडाला भेटायचं. आणि तो भाव घेऊन ते स्वामींकडे आले. या सावकाराने आंघोळ केली आणि त्या केळी सजवल्या पाटी आणि स्वामी पुढे घेऊन आला आणि स्वामी पुढे त्या सगळ्या केळीच्या पाटी मांडल्या. महाराजांचे डोळे तेव्हा त्यावेळेस लाल होत चालले. महाराज तर राग येऊ राहिलाय. बाळप्पा महाराजांना समजत होतं. गणपतराव जोशी बघत होते कारण ते स्वामींच्या सानिध्यात होते म्हणून काय गोष्टी घडणार हे त्यांना कळत होतं की स्वामींना हे पटलेले नाहीये हे त्यांना समजून चुकलेलं होतं. आणि ज्यावेळेस केळीच्या पाठी रचल्या त्यावेळेस स्वामी महाराज जोरात रागवले. अरे फेकाळ तुझे केळी, आम्हाला आणतोस? सावकार घाबरू लागला. स्वामी, मी इतक्या लांबून केळी आणल्या तुमच्यासाठी, हा प्रसाद तुम्हाला द्यावा म्हणून मी रस्त्यामध्ये कोणाला स्पर्श सुद्धा करू दिला नाही स्वामी. मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. अरे आराम करा, चालता होईल आम्हाला केळी देतोस? अरे त्या गायीच्या स्वरूपामध्ये आम्ही आलो होतो आणि ते केळी आम्हाला देऊ शकतो आणि इथे मिळून आला लोकांना दाखवतो. अरे तुझा अभिमान, तुझा अहंकार घरी ठेव, आम्हाला नको तुझ्या केळी. महाराजांनी झुकावला. सावकार पाय पडू लागला. त्यावेळेस स्वामी बोलले, अरे जे गरीब पोर आले होते त्या केळीला स्पर्श करत होते त्यावेळेस आम्ही तिथे होतो. तू तिथं सुद्धा आम्हाला केळी दिला नाही आणि ह्या केळी आमच्या समोर मिळवत आला. अरे जेव्हा तू गरीबाच्या मुखामध्ये दान देशील तिथे आमच्यापर्यंत. सावकार बघतावू लागला आणि स्वामी क्षमा मागवली. स्वामी क्षमा करा, मी ओळखू शकलो नाही स्वामी. सावकाराचा पूर्ण अहंकार त्या ठिकाणी राहिला. सावकाराला पस्तावा आलेला होता, तो क्षमा मागत होता. तेवढ्या काश्यप प्रभू त्या ठिकाणी आले. काश्यप प्रभूंनी स्वामींचं दर्शन घेतलं पण स्वामी समोर गेले नाही. सारखे स्वामींना बघत होते. स्वामींचं रूप आपल्या डोळ्यांमध्ये साठवत होते. हा ब्रह्मांड नायकाचा स्मित असं सुंदर हास्य निर्माण करत होता. काश्यप प्रभू हात जोडून साक्षात उभे होते. स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्या दिवशी ते गणपतराव जोशीकडे झोपण्यासाठी गेले आणि गेल्यावर त्यांचा गणपतराव जोशीचा काही संपर्क. तुम्ही कसे आलात, जसे आपल्याकडं मठामध्ये काही काही स्वामी भक्त लांबून येतात, तुम्ही कसे पोहोचला, त्या मठाची माहिती कशी झाली, त्यावेळेस त्यांचा संवाद चालू होता की स्वामींपर्यंत कशी पोहोचले. त्यावेळेस त्याचा अनुभव काश्यप प्रभू सांगत होते. दोघांच्या रात्रभर गप्पा रंगल्या. त्यावेळेस काश्यप प्रभूंनी त्यांना विनंती केली, सकाळचा स्वयंपाक मी करतो, मला स्वामीसाठी नैवेद्य द्या. काश्यप प्रभूंनी सकाळी उठल्यावर पंचपक्वान्न स्वामींसाठी नैवेद्य बनवलं आणि सर्व नैवेद्य स्वामी पुढे आणला. स्वामी पर्णकुटीमध्ये बसलेले होते आणि स्वामीसाठी पूर्ण नैवेद्य त्यांनी मांडला. हा नैवेद्य मांडल्यावर स्वामी महाराज फटाफट पावलं टाकत तिथून आणि त्यांनी तो नैवेद्य बघितला. महाराज काहीतरी शब्द बोलत होते. हे उठाओ, हे लेके जाओ, हमें 5,000 रुपये कहाँ रखे? ते काश्यप प्रभु ना, हमारे 5,000 रुपये का यहाँ थाली में रखे थे. काश्यप महाराज जोर जोरात बोलला आणि महाराज परत बसले. काश्यप प्रभूंना लाज वाटू लागली की माझ्याकडे 1 रुपया लवकर येत नाही आणि 5,000 रुपये एवढे कुठे येणार आहे आपल्याकडे. मी 5,000 रुपये आयुष्यात पाहिले नाही आणि स्वामी म्हणतात 5,000 रुपये थकीत थाळीत होते. स्वामी समोर गेले. स्वामी, मी तुमच्यासाठी पंचपक्वान्नाचा नैवेद्य आणला स्वामी. मी 5,000 रुपये अजूनपर्यंत पाहिले नाही स्वामी. फक्त मी तुम्हाला बघितलं स्वामी. हाच माझ्यासाठी मोठा आनंद आहे स्वामी. हा ब्रह्मांड नायक मी माझ्या डोळ्यामध्ये साठवतो स्वामी. आणि शेजारी एक कुंकून होतं आणि एक फकीर असायचा त्या ठिकाणी. या फकीराचं काम चालायचं. एक त्याच्यावर पुत्र असायचा. पूर्ण गावामध्ये भिक्षा मागायची आणि महाराज आपल्या भजनामध्ये गुंग असताना हा फकीर तिथे आला.
हा फकीर आल्यावर महाराज बोले, हे फकीर खाना खाओगे क्या? खाना खा लो. काश्यप प्रभू दचकले, ते स्वामीकडे बघू लागले आणि फकीराकडे बघू लागले. मनामध्ये शंका आली, मी माझ्या ब्रह्मांड नायकासाठी नैवेद्य आणला आणि ते फकीर आले. महाराज एवढे बोलले, हम कुछ भी करेंगे, तुझे क्या लेना है, तू तेरा काम देख. महाराज काश्यप प्रभू हात जोडून स्वामीकडे उभे राहिले. फकीराला बोलवलं, फकीरजी खाना खा लो, आज दावत दी हमने तुमको. फकीर आला, जो स्वामींसाठी पंचपक्वान्नाचा नैवेद्य होता तो फकीराकडे. फकीर खाऊ लागला. त्याचं त्या कुत्र्यावर प्रेम असल्यामुळे बाकीचं जेवण राहिलेलं कुत्रा खाऊ लागला आणि ताट पूर्ण प्रस्त केलं आणि 5 घास फकीराने उडवले होते. ते कुत्र्याने बी तसेच राहते. सर्व ताट साफ झालं, 5 घास उरले. फकीर आपल्या कुत्र्याला घेऊन गेला. महाराज बी तिथून उठून निघून गेला. सर्व भक्त तिथं आपसात एकमेकाकडे पाहू लागले. काश्यप प्रभू यांनी गणपतराव जोशीला विचारलं, ह्या प्रसादात करायचं काय? त्यावेळेस बाळप्पा महाराज बोलले, हा महाराजांचं काहीतरी लिहिलं आहे, हा प्रसाद तुम्ही भक्षण करून घ्या, हा प्रसादाचे 2 घास खाऊन घ्या. त्यावेळेस काश्यप प्रभू स्वामींकडे गेले आणि स्वामींकडे हात जोडू लागले. स्वामी, तू प्रसादाचं काय करू? तुझे खाना है तो का ज्यादा औषधी मत ती का चल निकाल आराम करे असते. महाराज एवढे शब्द बोलले. ज्या वेळेस स्वामी महाराज हे शब्द बोलले, काश्यप प्रभूंना स्वतःची लाज वाटू लागली. ते पटकन गेले त्या ताटाजवळ. ते 5 घास उरले होते आपल्या मुखामध्ये ते टाकू लागले आणि तो आनंद, परमानंद त्यांना प्राप्त झाला. ज्यावेळेस त्यांना अमृतासारखं ते जेवण वाटू लागलं, महाराजांनी दिलेला प्रसाद होता, त्यांनी तो खाल्ला आणि नंतर ते स्वामी समोर गेले आणि स्वामी जवळ गेला. स्वामी महाराज त्याच्या डोक्यावर फिरत आहे, जा तेरा काम हो जाएगा, तुझी कधी आभी आते इधर मत ठहर, तेरा सब अच्छा हो जाएगा. आणि त्यावेळेस हा सावकार केळी घेऊन आलेला आपला पस्तावा करत होता. त्यालाही स्वामींनी जवळ बोलवलं. अहंकार क्यों करता है, हे सब जाना है. महाराज त्याला हिंदीमध्ये बोलत होते आणि त्याचे शिकाई शब्द बोलत होते. सावकाराला चूक कळली होती. तो स्वामींच्या चरणांवर पडला होता. स्वामींच्या डोक्यावर हात फिरवले. सावकाराचे सुंदर असा क्षण होता. सावकाराला प्रत्येक चुकीची झालेली गोष्ट त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप होत होता. काश्यप प्रभूंना स्वामीने आशीर्वाद दिला, तू चला जाया आज तेरा काम हो जाएगा. आणि काश्यप प्रभू मुंबईला आले आणि मुंबईला आल्यानंतर ते फिरत फिरत त्यांना त्यांच्या मावशीचं घर लागलं, जिथं त्यांनी स्वयंपाक केला होता, आचार्याचं काम केलं होतं, त्या ठिकाणी ते आले. मावशीच्या घरी आले. मावशीला प्रणाम केला आणि सांगितलं, आई स्वामींकडे मी जाऊन आलो, स्वामींचा आशीर्वाद मिळाला, स्वामींनी मला प्रसाद दिला. आणि मावशी एकटीच घरात होती आणि मावशीने काही पैसे जमवून ठेवले होते. वय जास्त झालं होतं म्हणून मावशीने 5,000 रुपये काढले आणि त्याला सांगितलं, अरे तुझ्यासाठी मी फार दिवसापासून जमवून ठेवलेले, हे तू घेऊन जा. त्याच्या हातात पडल्यावर तो बोलला, आई तुझ्यासाठी काय, माझ्यासाठी आहे, ते मी तुझ्यासाठी जमवलेले. ज्या वेळेस त्याच्या हातामध्ये 5,000 रुपये पडले आणि त्यावेळेस स्वामीचे शब्द आठवू लागले की हमारे 5,000 रुपये. काश्यप प्रभूंच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ लागले की स्वामी ही हिला अक्कलकोटमध्ये बोलत होते आणि ती हिला आग घडणार होते. त्यांचा अंगाला कापड फुटलं आणि त्या आईचे पाय पकडले. आई हे तुला कोणी सांगितलं? अरे माझ्या मनामध्ये आलं म्हणून मी तुला देते. आई ही स्वामींची लीला आहे, हे तू तुम्हाला पैसे देते, ही स्वामींनी लीला घडवलेली. हे शब्द मला स्वामी अक्कलकोटमध्ये बोलले होते. आणि काश्यप प्रभूंनी 5,000 रुपये घेतले ना अक्कलकोटला आले. स्वामी पुढे आले आणि स्वामींना दाखवू लागले, स्वामी तुम्ही बोलले ते थाळीमध्ये माझे 5,000 रुपये, हे स्वामी 5,000 रुपये. मी खोटं बोललो स्वामी, माझ्याकडे
पैसे नाही, माझ्याकडे खरंच 5,000 रुपये आले. स्वामी हसत होते. अरे आम्हाला तुझी चिंता होती, तू विचार करायचा मी कधी मोठा होणार म्हणून आम्ही तुला भक्त करून टाकले. काश्यप प्रभूंचे डोळे भरून आले आणि स्वामीकडे भक्तांना डोळ्यातले अश्रू थेंब थेंब खाली पडून. स्वामी किती काळजी करता तुम्ही भक्तांची. भक्ताला काय कमी आहे, कशाची गरज आहे हे सर्व तुम्ही जाणतात स्वामी महाराज. स्वामी महाराज मी तसा हसता आणि काश्यप प्रभू ऐकत शिवाय येतात. पिऊ नकोस, मी तुझ्या